गुड मॉर्निंग. तर आज आपण मातीमधील पाणी शिरपण्याचा दर हा एक प्रयोग आपण बघणार आहोत. तर मातीमध्ये पाणी शिरपणे म्हणजे काय? जेव्हा पाऊस पडल्यानंतर आपण बघतो काही ठिकाणचे पाणी वाहून जाते आणि काही ठिकाणी खूप वेळपर्यंत पाणी साचून राहते. तर म्हणजे आपण आपली जमीन बघितलं तर जमिनीमध्ये आपले मातीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. काहीमध्ये काळी माती असते, रेताळ माती असते आणि काही मुरमाड माती. तर आपण ह्या तीन प्रकारच्या माती घेतल्या आहेत की आपली काळी माती, ही आपली मुरमाड माती आणि ही तिसरी आपली रेताळ माती. प्रयोग करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागलेलं आहे तर हा बघा, याचं नाव आहे कोनिकल फ्लास्क आणि याला मराठीमध्ये म्हणतात चंचू पात्र. काय म्हणतात? दुसरा आहे हा साहित्य आहे, काय आहे? याला इंग्रजीमध्ये फनेल म्हणतात. तर याच्यामध्ये आपण आता ते बघूया. आपण काय करूया, म्हणजे प्रत्येक प्रकारची माती प्रत्येक याच्यामध्ये आपण वेगवेगळी टाकूया आणि याच्यामधून माती डायरेक्ट खाली जायला नाही पाहिजे याच्यासाठी आपण हे याच्यामध्ये कापूस लावलोय. तर बघा, सारख्या प्रमाणात आपण तिन्ही ठिकाणी आपण माती टाकत आहोत. बघा, सारख्या प्रमाणात आपण तिन्ही ठिकाणी माती घेतली आहे. आता याचं मेजरिंग सिलेंडर याला आपण पाणी मोजणार आहोत आणि प्रत्येक याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. ठिकाणी आपण सारखं पाणी घेतलं आहे. आता आपण काय करणार आहोत, टायमर लावणार आहोत आणि टाइम लावणार आहोत. 2 मिनिटांमध्ये आपण पाणी टाकल्यानंतर 2 मिनिटांमध्ये कोणत्या याच्यामध्ये खाली जास्त पाणी म्हणजे साचते ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरून आपण बघणार आहोत की कोणत्या मातीचा पाणी झिरपण्याचा दर जास्त आहे. आपण आता स्टॉपवॉच लावूया. हां, रेडी? सोडा. बघा, तुम्ही जर बघत असाल, बघा रेतीमधून बघा तुम्हाला पटोपट पाणी पडताना दिसत आहे. मुरमाच्या मातीमधून पण तुम्हाला ते लवकर पाणी पडताना दिसत आहे. पण तुम्ही इकडे जर लक्ष केलं तर एकदम हळू ते पडत आहे. आपण तीनही याच्यामध्ये जर लक्ष केलं तर रेताळ माती, मुरमाड माती आणि आपली काळी माती. तर रेताळ माती आणि मुरमाड माती यांच्यामध्ये जर बघितलं तर यांच्यामध्ये पाणी लवकर खाली येत आहे आणि आपण इकडे जर लक्ष केलं तर पाणी एकदम हळूवारपणे खाली आपल्याला पडताना दिसत आहे. काळ्या मातीमधून फक्त एवढं पाणी निघालं आहे. याच्यामध्ये
मुरमाड माती होती. काळ्या मातीपेक्षा कसं पाणी जास्त आहे. याच्यामध्ये रेताळ माती, याच्यामध्ये जर तीनही याच्यात आपण जर बघितलं पाणी कोणत्या याच्यात जास्त आहे, रेताळ मातीमध्ये जास्त आहे. म्हणजे याच्या अर्थ काय, रेतीमध्ये जसं पाणी गेला तर रेती काय करते, तो पाणी पूर्ण आपल्याकडे ते शोषून घेते आतमध्ये. त्याच्यामुळेच आपल्याला रेताळ भागामध्ये पाणी साचलेलं दिसत नाही. मुरमाड माती ज्यामध्ये आपण जर बघितलं तर मध्यम प्रकारची माती आहे, ज्याच्यामध्ये नाही जास्त प्रमाणात पाणी शिरपत असते आणि नाही कमी प्रमाणात. आणि आपण बघितल्याप्रमाणे काळ्या मातीमध्ये पाणी झरपण्याचा दर एकदम कसा आहे, कमी आहे. मग मला एक सांगा, रेताळ माती, मुरमाड माती आणि काळी माती याच्यामध्ये आपल्याला शेती करायची आहे, कोणत्या मातीमध्ये शेती करणे आपल्याला चांगलं होईल? काळी माती, कारण काळ्या मातीच्या पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. मग मला एक सांगा, काळ्या मातीमध्ये आपण जेव्हा पीक लावू तर आपण एक वेळा जर पाणी दिलं तर 2-3 दिवस आपल्याला द्यावं लागणार नाही. पण तोच पाणी जर आपण रेताळ मातीमध्ये जर दिलो तर ते रेताळ माती काय करेल, तो पाणी लवकर आपलं काय करेल, शोषून घेईल. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे 3 वेळा पाणी त्याचे द्यावं लागेल त्या जमिनीमध्ये. आणि काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्याच्यामुळे जास्त दिवसपर्यंत तो पाणी धरून ठेवू शकते.